लास्ट टाइम आपण बघितलं होतं वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. Spring force is always opposite to displacement, right? So that will create a negative work. So spring force will always do a negative work. But if the displacement is in the direction of force, then that force will do a positive work. If the displacement is opposite to the force, then that force will do negative work. जर फोर्स डिस्प्लेसमेंटला ऑपोजिट असेल तर तो फोर्स निगेटिव्ह वर्क डन करतो, आणि डिस्प्लेसमेंट जर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स असेल तर तो पॉझिटिव्ह वर्क करणार आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत. त्यानंतर काही क्वांटिटीज छोटीशी रिव्हिजन करूयात आपण. काही क्वांटिटीज आपण बघितल्या होत्या, त्यातल्या ठरवल्या होत्या कुठल्या फ्रेम डिपेंडंट आहेत, कुठल्या फ्रेम इंडिपेंडंट आहेत. सो डिस्प्लेसमेंट ही एक फ्रेम डिपेंडंट क्वांटिटी आहे, वेलॉसिटी सुद्धा फ्रेम डिपेंडंट आहे, फोर्स हा फ्रेम इंडिपेंडंट असतो. वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स फ्रेम इंडिपेंडंट आहे, डज नॉट डिपेंड ऑन फ्रेम, पण डिस्प्लेसमेंट डिपेंड्स ऑन द फ्रेम. सो अल्टिमेटली वर्क विल डिपेंड ऑन फ्रेम, अल्टिमेटली वर्क विल डिपेंड ऑन फ्रेम. सो वर्क काय झालं, फ्रेम डिपेंडंट. कायनेटिक एनर्जी सुद्धा फ्रेम डिपेंडंट, कारण वेलॉसिटी काय असते फ्रेम डिपेंडंट. सो कायनेटिक एनर्जी पण काय येणार फ्रेम डिपेंडंट. सगळ्यांना दिसतंय फळ्यावरचं, मध्ये येतोय का मी, नाही ना? बरं. त्यानंतर एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता आपण, एक क्वेश्चन तुम्हालाही सॉल्व्ह करायला दिला होता. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सेस, एरिया अंडर कर्व, बरोबर का? इंटिग्रेशन फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफच्या अंडरचा एरिया, अशा टाइपचे क्वेश्चन्स पीवायक्यू मध्ये पण तुम्हाला दाखवेन मी नंतर. हळूहळू आता आपण मधनं मी तुमच्याकडनं एखाद पीवायक्यू सुद्धा दाखवत जाईल. ओके, आतापर्यंत आपण सॉल्व एक्झाम्पल बघायचं, पण हळूहळू आपण मधनं आता थोडे पीवायक्यूज पण मी तुम्हाला दाखवत जाईल. ठीक आहे. आणि तुम्ही सुद्धा एक्सरसाइज 1, 2 बरोबर आता पुढचे एक्सरसाइज हळूहळू येणाऱ्या चॅप्टरचे करायचे आहेत. हळूहळू तुम्ही पण तुमची कॅपॅसिटी इन्क्रीज करायची आहे. मी तर तुम्हाला मदत करेनच. बरं, दुपारी थांबायला पण इथं सुरू करा, डाऊट्स विचारायला सुरू करा, सेल्फ स्टडी इथं बसून करायला चालू करा. हे सगळं झालं होतं, इथं आलं होतं इथे वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स, बरोबर का? स्प्रिंग न लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट एकमेकांना कसे आहेत, अपोजिट. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. आता कॉस ऑफ अँगल बिटवीन देम कॉस ऑफ 180 होणार, बरोबर का? कारण स्प्रिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, बरोबर. बरं, हा व्हेरिएबल फोर्स असणार आहे स्प्रिंग फोर्स की कॉन्स्टंट फोर्स असणार आहे? स्प्रिंग फोर्स हा व्हेरिएबल आहे. एक्स एवढ्या अमाऊंट न स्प्रिंग इलॉंगेट झाली असेल तर स्प्रिंग फोर्स किती असतो, के एक्स, बरोबर का? इलॉंगेशन चेंज होत जाणार आहे स्प्रिंगचं, इलॉंगेशन चेंज होत गेलं की स्प्रिंग फोर्स पण के एक्स नुसार चेंज होणार. सो हा व्हेरिएबल फोर्स आहे. व्हेरिएबल फोर्स न केलेलं वर्क डन कॅल्क्युलेट करताना आपण पहिल्यांदा स्मॉल वर्क डन डीडब्ल्यू कॅल्क्युलेट करतो. एकदा स्मॉल वर्क डन डीडब्ल्यू कॅल्क्युलेट केलं की मग त्याचं इंटिग्रेशन करून कम्प्लीट वर्क डन आपण कॅल्क्युलेट करतो, बरोबर. आन्सर आलं होतं 1/2 kx². आन्सर काय आलं होतं, 1/2 kx². बरं, ते वर्क जर स्प्रिंग फोर्सनी केलेलं कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते मायनस येणार, कारण स्प्रिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट आहे. पण अप्लाइड फोर्स, आम्ही लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन मध्ये असणार. स्प्रिंग न लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट असणार. सो स्प्रिंग फोर्स न केलेलं वर्क निगेटिव्ह आणि एक्सटर्नल अप्लाइड फोर्स न केलेलं वर्क पॉझिटिव्ह. अमाऊंट तेवढंच असेल, कारण आपण किती फोर्स अप्लाय करणार, जेवढा स्प्रिंग न अप्लाय केला तेवढंच अपोजिशन करायचं आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त करायचं आहे का, त्याच्यापेक्षा जास्त फोर्स आपण लावायचा आहे का, नाही. सो जेवढा स्प्रिंग न फोर्स दिलाय तेवढाच फोर्स आपण लावायचा असतो, त्यामुळे वर्क तेवढंच होणार आहे. 1/2 kx² एवढंच वर्क होणार आहे. फक्त याच्यामध्ये साइन मात्र पॉझिटिव्ह आहे. वर्क डन बाय अप्लाइड फोर्स विचारलं की साइन आपल्याला काय करावं लागेल, पॉझिटिव्ह वापरावं लागेल. समजलं इथपर्यंत सगळ्यांना, बरोबर. याच्या पुढं क्वेश्चन बघा, लिहायला तुम्हाला मी लगेच 1 मिनिट देतो. पहिल्यांदा ऑब्झर्व करा. फाइंड द वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स व्हाईल इलॉंगेटिंग द स्प्रिंग
of the spring constant 2 Newton per meter by 5 centimeter. सो क्वेश्चन काय लिहायची गरज नाहीये, आम्हाला व्हॉट इज गिवन व्हॉट इज आस्क्ड एवढ्यावरनं क्वेश्चन कळतंय. आम्हाला म्हटलंय वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स. सो वर्क डन बाय एफ अप्लाइड, लिहून घ्यायला वेळ देतो मी, पहिल्यांदा ऑब्झर्व करा. वर्क डन बाय अप्लाइड फोर्स काढायचा आहे की वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स? वर्क डन बाय अप्लाइड फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द स्प्रिंग. स्प्रिंगला इलॉंगेट करायचं आहे किंवा कॉम्प्रेस करायचं आहे. कॉम्प्रेस करा नाही तर इलॉंगेट करा. अप्लाइड फोर्स वर्क पॉझिटिव्ह करतो आणि स्प्रिंग फोर्स वर्क काय करतो? निगेटिव्ह करतो. स्प्रिंग फोर्सने केलेलं वर्क डन मायनस हाफ के एक्स स्क्वेअर, अप्लाइड फोर्सने केलेलं वर्क डन प्लस हाफ के एक्स स्क्वेअर. सो वर्क डन बाय अप्लाइड फोर्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. त्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे? के. एफ इज इक्वल टू के एक्स मधला के म्हणजे कोण? स्प्रिंग कॉन्स्टंट. किती देऊन ठेवलाय तो आम्हाला? 2 न्यूटन पर मीटर. युनिट तेच असेल का स्प्रिंग कॉन्स्टंटचं? कसं व्हेरीफाय करता येईल? एफ इज इक्वल टू काय असते? स्प्रिंग फोर्स एफ इज इक्वल टू के एक्स. मग के इज इक्वल टू काय आलं? स्प्रिंग फोर्स अपॉन एक्स. युनिट ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट के, त्याला फोर्स कॉन्स्टंट असंही म्हणतात. कधी कधी स्प्रिंग कॉन्स्टंट, कधी कधी फोर्स कॉन्स्टंट म्हणतात. त्या युनिट ऑफ के ला काय लिहिता येईल? न्यूटन अपॉन मीटर. चेक करता येईल तुम्हाला? म्हटलंय म्हणजे हे युनिट ऑफ फोर्स कॉन्स्टंट दिलंय. एसआय युनिट आहे की सीजीएस? एसआय युनिट आहे, त्यामुळे इथं पण काही अडचण नाही. कितीने इलॉंगेट करायचे स्प्रिंग? 5 सेंटीमीटर. मग या स्प्रिंग मधलं इलॉंगेशन किती आहे? एक्स. किती दिलंय? 5. आणि वर्क डन बाय दी अप्लाइड फोर्स. मग 1/2 के एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह लिहू की निगेटिव्ह लिहू? हाफ के एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह लिहू की निगेटिव्ह लिहू? पॉझिटिव्ह. बरं ते 5 सेंटीमीटर मध्ये दिलंय, याची काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे. सेंटी म्हणजे काय? 10⁻⁻². मीटर ऍज इट इज. सो 1/2 के किती? 2. 1/2 के इंटू एक्स स्क्वेअर. एक्स किती? 5 इंटू 10⁻². ब्रॅकेट स्क्वेअर. पटकन या 2 ला 2 कॅन्सल झाला. 5 चा स्क्वेअर किती झाला? 25. -2 चा स्क्वेअर -4. 10⁻⁻4. अरे 10 -2 चा स्क्वेअर म्हणतोय, म्हणजे समजून घ्या ना तुम्ही. 10⁻⁻2 चा स्क्वेअर म्हणतोय. हा 10⁻⁻2 चा स्क्वेअर 10⁻⁻4. बरोबर? असं का म्हणेन मी? -2 चा स्क्वेअर प्लस 4 -4. -2 चा स्क्वेअर काय येईल? 10⁻⁻2 चा स्क्वेअर काय येईल? 10⁻⁻4. बरोबर? कन्फ्युजन नाही आहे ना? इथे ऍक्च्युअली स्क्वेअर असतोय की मल्टिप्लिकेशन होते? इंडेक्स ऑफ इंडेक्स इज व्हॉट? मल्टिप्लिकेशन ऑफ इंडेक्स. माहिती आहे ना तुम्हाला? मग मी डायरेक्टली लिहित जाईन आता. हा बर. सो हे आन्सर असं येणार. बरं, मला याला पॉइंट जनरली पहिल्या डिजिट नंतर अरेंज करायचा असतो. मग पॉइंट मुव्हिंग लेफ्ट करावं लागेल की राईट करावं लागेल? आता पॉइंट कुठे आहे? 5 नंतर आहे ना, 25 नंबर. सो पॉइंट मुव्हिंग लेफ्ट करावं लागेल, म्हणजे 2.5 होईल. पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1 की -1? पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1. पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1. तो +1 आणि हे 10⁻⁻4 किती झाले? 10⁻⁻3. पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1 असतो. आता हाच पॉइंट जर परत एकदा राईटला शिफ्ट केला, पॉइंट मुव्हिंग राईट -1. तो -1 आणि हा -3 किती होणार? परत -4. आणि पॉइंट तुमचा राईटला शिफ्ट झाला. 2.5 चा 25 झाला. अशा पद्धतीने तुम्ही पॉइंटला शिफ्ट करू शकता. युनिट कुठलं यायला पाहिजे? युनिट जूल. 10⁻³ ला ऍज पर द रिक्वायरमेंट काय लिहिता येईल? क्वेश्चन मध्ये बघून 10⁻³ ला काय लिहिता येईल? मिली. 10⁻³ ला काय लिहिता येईल? मिली. जूल ऍज इट इज. सो हाऊ मच वर्क विल बी डन व्हाईल इलॉंगेटिंग द स्प्रिंग? 25 का 2.5? 2.5 मिली जूल. लिहून घ्या. पटकन लिहायचं. रायटिंग स्पीड एकदम फास्ट पाहिजे. विदिन 1 मिनिट व्हायला पाहिजे. हळूहळू तुम्हाला ही सवय लावायची आहे. मला बॉलपेन वापरत चला. डायग्राम वगैरे पेनानच काढणार, पेन्सिल वगैरे वापरत बसू नका. 30-40 कलरचे पेन वापरू नका.
मी लिहिताना लिहितोय ना एका पेननी, व्हाईट कलर म्हणजे व्हाईट कलर, टाइमपास नाही करायचा. म्हणजे तुम्हाला त्या स्पीडची पण सवय लागेल. आणि भरभर लिहिणं हे तुमच्या रुटीनचा हिस्सा होईल. ऑनलाईन पेपर लिहून झालं की सांगा CW. Once done, please reply in the chat box as CW. इकडे येऊन बस समोर. झालं का? हा, बोलायचं नाही आपापसात. बर झालं, चला पुढं. चला लक्ष द्या इकडं. आता असाच एक सिमिलर क्वेश्चन आहे. क्वेश्चन परत द्यायची गरज नाही आहे ना तुम्ही डायग्राम फक्त काढून पुढचं सगळं व्हॉट इज गिवन व्हॉट इज आस्क्ड एवढं लिहिलं तरी चालेल. पहिल्यांदा बघा, ऑब्झर्व करा. क्वेश्चन काय बघा. फाइंड द वर्क डन while elongating the spring in the figure number 2 of the spring constant equal to 2 Newton per meter. तुम्हाला स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती दिलाय? K is equal to 2 Newton per meter. मला एक स्प्रिंग दिली आहे, त्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे? 2 Newton per meter. फर्दर बाय 5 सेंटीमीटर. फिगर 2 मध्ये जी काही स्प्रिंग दाखवलेली आहे ती फिगर 2 मधली स्प्रिंग अजून 5 सेंटीमीटर न इन्क्रीज करण्यासाठी किती वर्क करावं लागेल? हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड? फाइंड आउट द वर्क डन while elongating the spring in the figure 2 of spring constant equal to 2 Newton per meter further by 5 सेंटीमीटर. अजून 5 सेंटीमीटर न ही स्प्रिंग इलॉंगेट करायला किती वर्क लागेल? फिगर 1 मध्ये तुम्हाला एक स्प्रिंग दाखवली आहे जी नॅचरल लेंथ मध्ये आहे, म्हणजे कॉम्प्रेस्ड पण नाही आहे, इलॉंगेटेड पण नाही आहे. कॉम्प्रेस पण नाहीये, इलॉंगेटेड पण नाहीये. सो इथं फिगर 1 मध्ये आम्हाला त्यांनी दाखवले स्प्रिंग इन इट्स नॅचरल लेंथ. बरोबर. ऑलरेडी स्प्रिंग कितीने इलॉंगेटेड आहे? फिगर 2 मध्ये ऑलरेडी 5 सेंटीमीटर न इलॉंगेटेड आहे. सो ऑलरेडी असलेलं इलॉंगेशनला काय म्हणूया? x1. बरोबर. बरोबर का? अजून कितीनं स्प्रिंग इलॉंगेट करायची आहे? 5 सेंटीमीटर. मग ओव्हरऑल इलॉंगेशन किती होणार? एक्झॅक्टली. आता तुम्हाला ते लक्षात आलं. समजतंय का? अजून कितीनं इलॉंगेट करायचं आहे? 5 न. म्हणजे ओव्हरऑल इलॉंगेशन किती होणार? 10 सेंटीमीटर. तुम्हाला कोणतं वर्क आम्ही विचारलेलं आहे? वर्क डन फ्रॉम 0 to 5 सेंटीमीटर इलॉंगेट करायला किती वर्क लागेल? किंवा 0 to 10 इलॉंगेट करायला किती वर्क लागेल? की 5 to 10 इलॉंगेट करायला किती वर्क लागेल? आम्ही काय विचारलंय तुम्हाला? नीट बघा आणि सांगा मला. हा, म्हणजे ऑलरेडी 5 ने इलॉंगेटेड आहे, त्यात अजून 5 ने इलॉंगेट करायला किती वर्क लागेल हे आम्ही विचारलंय. 0 to x इलॉंगेट करायचं असेल तर पटकन फॉर्म्युला आहे हाफ kx². बरोबर का? 0 to x पटकन करता येईल, मग 0 to 5 पटकन करता येईल, 0 to 10 पण पटकन करता येईल हाफ kx² वापरून. पण विचारलंय काय आम्हाला? 5 to 10 विचारलंय. मग 5 to 10 वालं वर्क डन तर स्केलर आहे, म्हणजे डायरेक्टली ऍड होतात ते काय वेक्टर नाही आहे. मग विचार असा आहे का की सर 0 to 10 वालं वर्क बघू मायनस 0 to 5 वालं वर्क करू म्हणजे 5 to 10 वालं वर्क मिळेल. परत एकदा बघा, 0 to 10 वालं वर्क काढू हाफ kx करून, हाफ k इंटू x² करून 0 to 10 वालं वर्क काढू. बरोबर. त्यानंतर काय करू?
0 to 5 वालू कर, 0 to 5 वालं करणार. 0 to 10 वालं वर्क जे झालं होतं त्यातनं काय वजा करणार, 0 to 5 वालं, म्हणजे काय मिळेल मला, 5 to 10 वालं. थॉट समजला का, थॉट समजला. नाही तर डायरेक्टली 1/2 k into 5 स्क्वेअर केला असतं तुम्ही तर काय गडबड झाली असती. अरे 0 to 5 वालं काढलं असतं. समजतंय का, आम्हाला विचारलंय का, ऑलरेडी जी स्प्रिंग फिगर 2 मध्ये दाखवलेली आहे ती फर्दर बाय 5 सेंटीमीटर इलॉंगेट करायची आहे. म्हणजे जी ऑलरेडी 5 ने इलॉंगेटेड आहे त्याला अजून 5 ने इलॉंगेट करायचं, त्याच्यामध्ये किती वर्क होईल. पण अजून 5 ने इलॉंगेट केलं तर ओव्हरऑल इलॉंगेशन 10 झालं असणार. 0 to x इलॉंगेशनचं वर्क आम्ही तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. सो त्यांनी आम्हाला या क्वेश्चन मध्ये 2 डायग्राम तर आम्ही काढून घेऊ, हे गिवन पण आम्ही लिहू. त्यांनी आम्हाला जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते असं आहे बघा, वर्क डन x1 म्हणजे आधीचं इलॉंगेशन 5 2 नंतरचं इलॉंगेशन, नंतरचं इलॉंगेशन किती असणार, आधीचं प्लस आणि किती केलंय, आधीचं किती होतं 5 त्यात प्लस 5 म्हणजे ओव्हरऑल इलॉंगेशन 10. हे वर्क डन आम्ही तुम्हाला विचारलंय. हे वर्क डन आम्ही जर काढायचं असेल, वर्क डन while elongating the spring from x1 to x2, आधी जे इलॉंगेशन 5 सेंटीमीटरचं होतं ते इलॉंगेशन आता 10 सेंटीमीटर इतकं करायचं आहे, म्हणजे अजून 5 न स्प्रिंग इलॉंगेट करायची आहे. तर आम्हाला असं केलं पाहिजे का बघा, 1/2 k into x2 स्क्वेअर म्हणजे 0 to x2 इलॉंगेट करायला, x2 म्हणजे किती 10, मग 0 to x2 इलॉंगेट करायला किती वर्क लागलं असतं, हाफ k x2 स्क्वेअर मायनस 0 to x1 इलॉंगेट करायला किती वर्क लागलं असतं, हाफ k x1 स्क्वेअर. समजतंय का, म्हणजे हे झालं 0 to 10 वालं वर्क मायनस हे काय झालं 0 to 5 वालं वर्क. यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर मला काय मिळणार, 0 to 5 to 10 वालं वर्क मला मिळणार. बरोबर. सो आता मी जर याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायला सुरुवात केल्या, k ची व्हॅल्यू 2, फायनल इलॉंगेशन किती आहे 10 चा स्क्वेअर, पण सर ते सेंटीमीटर मध्ये, ठीक आहे असू दे, मायनस इनिशियल इलॉंगेशन किती आहे ऑलरेडी असणार 5, पण सर ते पण सेंटीमीटर मध्ये, 10 सेंटीमीटरचा स्क्वेअर 5 सेंटीमीटरचा स्क्वेअर, ते दोघांचे सेंटी म्हणजे 10⁻², 10⁻² काय करणार मी कॉमन घेणार, आणि डायरेक्टली जर इथं मी 10⁻⁴ लिहिलं तर चालेल का तुम्हाला, कारण हे 10 सेंटीमीटर हे 5 सेंटीमीटर, त्या 10 चा पण स्क्वेअर आहे या 5 चा पण स्क्वेअर आहे, म्हणजे त्या सेंटीमीटरचा पण काय करावा लागणार आहे, स्क्वेअर करावा लागणार आहे. सेंटी म्हणजे किती 10⁻², 10⁻² चा स्क्वेअर किती 10⁻⁴, मग इथले 10⁻⁴ इथले 10⁻⁴ डायरेक्टली कॉमन काढून 10⁻⁴ बाहेर लिहू का, समजतंय का सगळ्यांना, हे करता येईल ना. म्हणजे काही स्टेप्स आता आपण हळूहळू स्किप करून डायरेक्टली लिहायला चालू करू. ओके, 2 ला 2 बाळांनो कॅन्सल झाला, 10⁻⁵, 100 झालं, 100 मायनस 10⁻² मायनस 5⁻², किती आलं 100 मायनस 25 75. सो आन्सर किती दिसायला लागलं हे 75 into 10⁻⁴. हे सगळं आता पुढचं मनातल्या मनात करता येईल, असं करता येईल का, एवढे जूल म्हणजे त्याला मिली जूल मध्ये लिहायचं ठरलं तर 10⁻³ ला कसं रिप्लेस करणार, मिली जूल ऍज इट इज. संपला क्वेश्चन, लिहून टाका. समजलं नसेल विचारा, डाऊट असेल विचारा, पण समजून घ्या ते. Yeah. Online people also, once done, reply CW. बरं, या वीक मध्ये टेस्ट नाही आहे तुमची, लिहिली आहे का, मला अशी मध्ये मध्ये बोलायची सवय आहे.
हा, टेस्ट कधी आहे तुमची आता पुढची? या वीक मध्ये आहे का? नाही, नेक्स्ट वीक मध्ये आहे. बरं, मग चॅप्टर आपला NLM, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, मॉड्यूल कम्प्लीट करायचं, प्रामाणिकपणे मॉड्यूल कम्प्लीट करायचं, चेक करून घ्यायचं परिसरांकडनं. सेट 1 पण कम्प्लीट करा. सेट 1 पण कम्प्लीट करा. आता सगळ्यांनी सेट 1 हळूहळू सॉल्व्ह करायला चालू करा. लहान नाही आता तुम्ही नुसतं मॉड्यूल सोडवायला. असं एक्सपेक्ट करतोय मी लवकरात लवकर जास्तीत जास्त मुलं सेट 2 ला पोहोचतील. मी इथे दुपारी थांबलेलो असतोय. डाऊट साठी तुम्ही थांबू शकताय, सेल्फ स्टडी साठी थांबू शकताय. बरं, टेस्ट साठी आपण रिलेटिव्ह मोशन आणि प्रोजेक्टाईल मोशन पण घेऊयात. 20% सिलेबस असेल त्याचा. तुमचा चॅप्टर रिवाइज होईल ना. रिलेटिव्ह मोशन, प्रोजेक्टाईल मोशन, NLM तर असेलच. म्हणजे मोशन इन 2D. 80% सिलेबस NLM चा ठेवू, नंतर लिहून सगळं पाठवतोच मी, काय अडचण नाही. चालेल ना? का नाही चालणार? कोण म्हणते नो? हो म्हटलं सर. हो म्हटलं सर. नो नाही. 80% सिलेबस आपण NLM, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन, NLM अँड फ्रिक्शन वरती ठेवू. मॉड्यूल आणि सेट 1 कम्प्लीट करा. आणि मोशन इन 2D, रिलेटिव्ह मोशन, प्रोजेक्टाईल मोशन, त्याचे क्वेश्चन्स पण येतील. आउट ऑफ जेईचा पेपर असेल तर आउट ऑफ 25 क्वेश्चन्स 20 क्वेश्चन्स तुमचे जे काय असतील ते प्युअरली NLM अँड फ्रिक्शनचे असतील आणि 5 क्वेश्चन्स तुमचे रिव्हिजन वाल्या चॅप्टर वरती असतील. इनफ टाइम आहे तुमच्याकडे. आहे आज वार कुठला आहे? बुधवार. वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, हे 5 दिवस आणि परत पुढचे 6 दिवस. यू हॅव 11 डेज. मोस्टली सॅटरडे किंवा संडे बघूया आपण, काय टेस्ट ठरवू आपण कुठल्या विषय असतो. ठीक आहे? इज दॅट ओके? ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्म केलेलं आहे. बरं, चला नेक्स्ट. चलो एव्हरीवन, बघा समजून घ्या, एकदा ऑब्झर्व करा. लिहायला परत 1 मिनिट वेळ देतो. पहिल्यांदा बघा, नेक्स्ट पॉइंट आहे आपला बाळांनो. हा, एव्हरीवन कॉन्सन्ट्रेट हिअर. सगळ्यांचं लक्ष समोर. वर्क डन बाय अदर कॉन्स्टंट फोर्सेस. चला, आता फोर्सेस कॉन्स्टंट आहेत म्हणजे ते छोटस वर्क डन DW काढायला लागणार आहे का? नाही. मग DW करून इंटिग्रेशन करावं लागणार आहे का? नाही. म्हणजे एक तर काम सोपं झालं. काय सोपं झालं सर? इंटिग्रेशनची भानगड नाही आहे आता. बरोबर? म्हणजे आता आम्हाला Fs cos θ लिहून काम करायचं आहे. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. Fs cos θ. किंवा दुसरा ऑप्शन असा पण आहे, फोर्स इंटू S cos θ. Fs cos θ. त्यातल्या Fs cos θ ला मी सेपरेट करणार आहे. Fs cos θ बघा, आठवा. Fs cos θ म्हणजे ते असं होतं का? आठवायचा प्रयत्न करूयात आपण. समजा हा आमचा फोर्स आहे, काय लिहून घेऊ नका. समजा ही आमची डिस्प्लेसमेंट आहे. हा अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर? S cos θ म्हणजे कोण आहे? तर कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. बरोबर का? S cos θ म्हणजे कोण आहे? कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. जर हा कंपोनंट फोर्सच्या डायरेक्शन मध्ये आला तर वर्क डन पॉझिटिव्ह, आणि हाच कंपोनंट फोर्सच्या अपोजिट आला तर वर्क डन निगेटिव्ह. म्हणजे पटकन ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची, नंबर कॅल्क्युलेट होतोय. एकदा नंबर कॅल्क्युलेट झाला की पुढे काय करायचं? प्लस लिहायचा की मायनस लिहायचा ते ठरवायचं. जर ही डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आली, जर हा S cos θ इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आला तर वर्क डन पॉझिटिव्ह, आणि हाच S cos θ अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फोर्स आला तर वर्क डन निगेटिव्ह. म्हणजे एवढंच करायचं आहे. मग आता हे अदर कॉन्स्टंट फोर्सेस कोणते कोणते आहेत, त्यातले टाइप्स, त्याचे टाइप्स आपण थ्रू क्वेश्चन्स कव्हर करणार. ओके, सो ऑब्झर्व करा, काही लिहून घेऊ नका. फाइंड आउट द वर्क डन बाय द नॉर्मल रिएक्शन. बर, या ब्लॉक वरती ऍक्ट होणारी नॉर्मल रिएक्शन अँड द ग्रॅव्हिटी. ठीक आहे, ग्रॅव्हिटीनं केलेलं वर्क डन म्हणजे mg न केलेलं वर्क डन, वेट न केलेलं वर्क डन ड्युरिंग द टाइम
द ब्लॉक कम्स टू बॉटम. किती टाइम मध्ये? जेवढ्या टाइम मध्ये हा ब्लॉक बॉटमला येतोय तेवढ्या टाइम मध्ये नॉर्मल रिएक्शन न केलेलं वर्क डन यांना पाहिजे आहे. आणि तेवढ्याच टाइम मध्ये ग्रॅव्हिटीनं या ब्लॉक वरती केलेलं वर्क डन त्यांना पाहिजे आहे इन द टाइम दिस ब्लॉक कम्स फ्रॉम टॉप टू बॉटम. ठीक आहे. पहिल्यांदा काय करूयात, नॉर्मल रिएक्शन न केलेलं वर्क. पण सर नॉर्मल रिएक्शन न केलेलं वर्क कॅल्क्युलेट करताना पहिल्यांदा बाळांनो या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट ड्रॉ करूया. मी डिस्प्लेसमेंट ड्रॉ केली. किती आहे ती डिस्प्लेसमेंट? सर ती डिस्प्लेसमेंट आहे एल, आहे की नाही? डिस्प्लेसमेंट किती आहे? एल. आणि बाळांनो नॉर्मल रिएक्शनचा फोर्स जो आहे, ब्लॉक कुठं का असे ना, नॉर्मल रिएक्शन ऑलवेज सरफेसला कशी आहे? परपेंडिक्युलर. या ब्लॉक वरती जी नॉर्मल रिएक्शन ऍक्ट होणार ती बाळ अशी ऍक्ट होणार. बोला येस नो मोठ्यानी. येस. आता मला एफ दिसायला लागलाय, आता मला एस पण दिसायला लागलाय. एफ दिसला, एस दिसला, थिटा दिसला का तुम्हाला? ही डिस्प्लेसमेंट, डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट, ही अशी डिस्प्लेसमेंट झालेली असेल. हे होते तुम्हाला इमॅजिन. ही काय झाली असेल? डिस्प्लेसमेंट. आणि ही असणार आहे तुमची नॉर्मल रिएक्शन. येते का लक्षात? आता या डायग्रामला मी मुद्दाम डिस्टर्ब करत नाहीये. मग ती नॉर्मल रिएक्शन ऑन द ब्लॉक मी ड्रॉ केली. हा असेल आमचा ब्लॉक. आमचा ब्लॉक वरची नॉर्मल रिएक्शन, ब्लॉकची डिस्प्लेसमेंट. अरे पण डिस्प्लेसमेंट तर अलॉंग द इन्क्लाइन आहे आणि नॉर्मल रिएक्शन तर परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन आहे. मग त्या फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल किती आहे? 90. बरं ती नॉर्मल रिएक्शन कायमच कॉन्स्टंट राहणार आहे. mg cos थीटा येते ना नॉर्मल रिएक्शन. अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये बघितलंय ना. हा mg असतो, हा mg चा कंपोनंट येतो. कोण येतो? हा mg sin थीटा. हा कोण येतो? mg cos थीटा. त्या mg cos थीटाला बॅलन्स करायला नॉर्मल रिएक्शन. मग त्या नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय असते वगैरे सगळं माहित आहे. त्या डायग्रामला आपण डिस्टर्ब करायला नको. आपण इमॅजिन करू की नॉर्मल रिएक्शन हा तर एक कॉन्स्टंट फोर्स आहे. मग कॉन्स्टंट फोर्स असेल तर त्या कॉन्स्टंट फोर्सला डिस्प्लेसमेंट बरोबर केलेला अँगल बघा. तो अँगल सरळ सरळ किती दिसतोय तुम्हाला? 90. सो वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन मी कसं लिहिणार? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. तो एल असेल ना. स्लॅंट लेंथ किती आहे? एल. ब्लॉक इथनं इथं आला म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली? एल एवढी डिस्प्लेसमेंट झाली. समजतंय का? So magnitude of force into magnitude of displacement into cos of angle between them. सरळ सरळ दिसते नॉर्मल रिएक्शन आणि डिस्प्लेसमेंट. नॉर्मल रिएक्शन या इन्क्लाइनला परपेंडिक्युलर असणार आणि डिस्प्लेसमेंट अलॉंग द इन्क्लाइन आहे. सो ते cos 90. cos 90 किती येतंय? 0 का इन्फिनिटी? नक्की का 0? -0 + 0 काय? 0 बघा सर. की मायनस प्लस काय विचारू नका. झालं. आता कॅल्क्युलेट करूयात बाळा. वर्क डन बाय mg. हे तर झालं वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन इझिली कॅल्क्युलेट झालं. इथे याचा विषय संपला. सर mg न केलेलं वर्क आम्हाला पाहिजे आहे. ठीक आहे. मला सांगा हा थीटा तर क्वेश्चन मध्ये दिलाय ना. हा थीटा बघा, हा काय आहे? क्वेश्चन मध्ये दिलेला थीटा. आणि fs cos थीटा मध्ये जो थीटा असतो तो कोणामधला अँगल असतो? fs cos थीटा मधला जो थीटा असतो, फॉर्म्युल्यातला थीटा जो असतो तो कोणामधला अँगल असतो? अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट असतो. मग कन्फ्युज व्हायचं नाही. इथला थीटा तो वेगळा, फॉर्म्युल्यातला थीटा वेगळा. बरोबर. आता काय करायला लागेल? आता मी काय करतो बघा. मी पहिल्यांदा तरी त्या ब्लॉकचं जे काही वेट असेल ते असेल mg. ते असं व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल, यात काय आम्हाला डाऊट नाही. त्या ब्लॉकची जी काय डिस्प्लेसमेंट झाली आहे ती अशी झाली आहे. त्या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट जी झाली आहे ती अशी झाली आहे अलॉंग द इन्क्लाइन. किती डिस्प्लेसमेंट झाली आहे? सर एल एवढी डिस्प्लेसमेंट झाली आहे. अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मुद्दाम मी थीटा घेतो, अल्फा घेतो. मुद्दाम मी काय घेतो? अल्फा घेतो. आता मला माहित आहे mg हा कॉन्स्टंट फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट त्याची एल झाली आहे. बरोबर का? एवढं तर मला माहित आहे. याची डिस्प्लेसमेंट किती झाली आहे? अलॉंग द इन्क्लाइन डिस्प्लेसमेंट किती झाली आहे? एल. बरोबर का? mg कसा असणार? व्हर्टिकली डाऊन. ठीक आहे. बर. आता मला वर्क डन बाय mg असं जर लिहायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम.
असं करावं लागेल. कॉस ऑफ अँगल बिटवीन देम, म्हणजे आता मला कुठला अँगल लिहावा लागेल, थिटा की अल्फा? अल्फा. बरोबर, एवढं तर माझ्या लक्षात आलं. पण बाळांनो, हा अल्फा जो अँगल आहे तो इथंच आहे का बघा जरा. हाच आहे का तो अल्फा? हाच आहे का बघा जरा. होय ना, हाच तो अँगल अल्फा आहे. मग सर या अल्फाला आपण 90 मायनस थिटा लिहू शकतो का? हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. या अल्फाला काय लिहू शकतो आपण? 90 मायनस थिटा लिहू शकतो. म्हणजे आन्सर जरा थिटाच्या लँग्वेज मध्ये आलं. मग मी आता आन्सर तर मला काढायचा आहे. मी पुढे काय काय करतोय बघा. एम जी एल कॉस अल्फा. इथं तुम्ही बघितल्या पण सांगू शकता. या एलचा हा अँगल काय आहे? अल्फा. मग या एलचा हा व्हर्टिकल कंपोनंट काय असला पाहिजे होता? ऍडजेसंट एल कॉस अल्फा असला पाहिजे होता. सरळ सरळ दिसतंय आम्हाला. मग तुम्ही इफ रिक्वायर्ड या अल्फाला 90 मायनस थिटा म्हणून रिप्लेस करा, किंवा तुम्ही बाळांनो सरळ सरळ या एल कॉस अल्फाला एच जरी म्हटलं तरीही चालेल. समजतंय का? सो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आहे का बघा. एल चा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स किती आलाय? एचच आहे ना. या एल चा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजे एमजी च्या डायरेक्शन मध्ये या एल चा कंपोनंट किती आहे? एच आहे ना. डायग्राम मध्ये काय दाखवलंय त्याला? व्हर्टिकल हाईट एच. सो एमजी एच इज गोइंग टू बी द वर्क डन. पण हे पॉझिटिव्ह लिहायला पाहिजे की निगेटिव्ह लिहायला पाहिजे? हा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ एमजी आलाय की अपोजिट आलाय? इन द डायरेक्शन. सो एमजीएच आन्सर पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह येणार? पॉझिटिव्ह. सो सर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे एमजीएच. ऑब्जेक्ट जर खाली आला असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह, कारण एमजी ऑलवेज डाऊनवर्ड असतोय. आणि ऑब्जेक्ट जर वरती गेला असेल तर एमजीएच लिहायचं पण ते निगेटिव्ह लिहायचं. बरं, एच म्हणजे इन्क्लाइन लेंथ आहे की व्हर्टिकल लेंथ आहे? व्हर्टिकल. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे एमजीएच. फॉर्म्युलाच तयार झाला की वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे वर्क डन बाय एमजी म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. फॉर्म्युला ऑलवेज काय होणार आता आमचा? एमजीएच. प्लस लिहायचं की मायनस लिहायचं ठरवू आपण. प्लस लिहायचं की मायनस लिहायचं ठरवू आपण. दिस इज ट्रू इन ऑल दी केसेस. दिस इज ट्रू इन ऑल दी केसेस. बघा, एक एक्स्ट्रा केस तुम्हाला मी दाखवतो. समजा ऑब्जेक्ट आधी इथं होता. इथं होता ऑब्जेक्ट. तो इथनं फिरत 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 इथं आला. समजून घ्या. ही असेल त्याची डिस्प्लेसमेंट. डायरेक्ट डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर ही डॉटेड लाईन म्हणजे काय असेल? त्याची डिस्प्लेसमेंट. बरोबर. या ऑब्जेक्ट वरती फोर्स कसा ऍक्ट होणार? व्हर्टिकली डाऊनवर्ड. ही डॉटेड लाईन म्हणजे त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट. गेलाय ऍक्च्युली असा, पण ही लाईन म्हणजे काय झाली? त्याची डिस्प्लेसमेंट. आणि तो व्हर्टिकली किती खाली आलाय? त्या डिस्टन्सला आपण मार्क करूया एच न. काय म्हणून मार्क करूया? एच न. ठीक आहे. काय डिस्प्लेसमेंट असे ना त्याची, त्या डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ एमजी किती आलाय? एच आलाय ना. सो इथं सुद्धा बाळांनो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किंवा वर्क डन बाय एमजी किती लिहिणार? एमजी इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ठीक आहे ना, ही डिस्प्लेसमेंट झाली आहे. पण या डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ एमजी किती आहे? एच. बर, ती डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड झाली आहे की अपवर्ड झाली आहे? डाऊनवर्ड. एमजी कसा आहे? डाऊनवर्ड. डिस्प्लेसमेंट पण डाऊनवर्ड. मग तो कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आलाय की अपोजिट डायरेक्शन ऑफ फोर्स? इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. मग गिवन फोर्सने केलेलं वर्क डन पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. तोच ऑब्जेक्ट खालनं वरती गेला असता तर तेच वर्क डन मायनस एमजीएच. खालनं वरती गेला असता तर मायनस एमजीएच. वरनं खाली आला तर प्लस एमजीएच. कारण एमजी तर ऑलवेज कसा असतो? व्हर्टिकली डाऊन की अप? डाऊन. डिस्प्लेसमेंट डाऊन झाली तर पॉझिटिव्ह, डिस्प्लेसमेंट अप झाली तर एमजीएच निगेटिव्ह. समजलं? लिहून घ्या. 1 मिनिट देतोय. भर लिहायचं.
इथून पुढे तुम्हाला वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पटकन एमजीएच करून करायचं. प्लस मायनस युअर डिसिजन. Online people, once done, reply CW. आता इथं आपण थीटा हा सिम्बॉल दाखवलाय आणि इथं ऑलरेडी क्वेश्चन मध्ये थीटा दिलाय. आपण याला बदलूयात, काय म्हणूया, बीटा. झालं? होय, जात नाही पुढे. काय मागं पडलात तरी चालेल, तुम्हाला पीपीटी देणार आहे, त्याच्या सरळ मित्राचं बघून लिहायचं नंतर. मित्रच नाही काय सर? माझा मित्रच नाही बघा. मी येतोय, अभ्यास करतोय, घरी जातोय, होय ना? हा, चला पुढे चला. वर्क डन बाय एमजी काढा. समजून घेतली की तुम्ही न बघता पण लिहू शकताय. ती एक्स्ट्रा वाली केस पण लिहा. पाथ मॅटर करत नाही बघा इथं. इनिशियल पॉइंट ए हा फायनल पॉइंट बी. डिस्प्लेसमेंट तर ही आहे. कंपोनेंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ एमजी तो ऑलवेज व्हर्टिकल हाईट एच येणार. पेन्सिल कोणीही वापरणार नाही. प्रत्येक जण पटपट 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 लिहिल. तशी प्रॅक्टिस करावी लागते बघा. अदरवाईज ही सवय तुम्हाला तशीच लागून राहील. येणाऱ्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये तुमचा स्पीड ऑफ रायटिंग इन्क्रीज झालेला मला दिसला पाहिजे. प्रत्येक बारीक बारीक ऍस्पेक्ट वरती काम आपल्याला करायचं आहे. नाहीतर ब्रेन सोडवायला लागलाय 5वा क्वेश्चन, तुम्ही गोळा करायला लागलाय 2रा क्वेश्चन. असं नाही व्हायला पाहिजे. झालं? चला. नेक्स्ट, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, ऑब्झर्व करा. फाइंड द वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी फ्रॉम ए टू बी अँड बी टू सी. बर, ग्रॅव्हिटी हा कॉन्स्टंट फोर्स आहे. ग्रॅव्हिटी हा कॉन्स्टंट फोर्स आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी फॉर्म्युला काय आहे सर? एमजीएच.
प्लस लिहायचं की मायनस लिहायचं सर ठरवायचं. कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड आला तर प्लस आणि अपवर्ड आला तर मायनस. रूल कळाला. सो आता मला ड्युरिंग ए टू बी मोशन मला काय पाहिजे आहे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी हे मला पाहिजे आहे. आणि कोणती मोशन मला कन्सिडर करायची आहे ए टू बी. फॉर ए टू बी मोशन. बरं ए टू बी मोशन जर मी विचारात घेतली तर मला सांगा मी इथेच एक ट्रायंगल ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. समजतंय का बघा. ही जी काय डिस्प्लेसमेंट असणार आहे किंवा ही जी काय हाईट असणार आहे याला मी मुद्दाम एच असं नाव देतो. लेट मी कॉल इट डेलिबरेटली ऍज एच. हाच असेल का बघा कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट. आता ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट जी झाली असणार ती अशी किती झाली असणार. ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट विल बी दिस. टेल मी येस नो मोठ्याने सांगा. ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट ही झाली असणार. त्याचा कंपोनंट हा झाला. समजतंय का. त्याचा कंपोनंट तर हा झाला. सर उत्तर तर आलं एमजीएच. आता एच त्यांनी स्वतःहून क्वेश्चन मध्ये दिलाय का नाही. क्वेश्चन मध्ये त्यांनी एल आणि थीटा दिलाय. म्हणजे एचच्या लँग्वेज मध्ये तर आन्सर त्यांना चालणार नाही. एचच्या लँग्वेज मध्ये त्यांना आन्सर चालणार नाही. बर ए टू बी अशी आर्क ऑफ दी सर्कल. हा पेंड्युलम आहे ना. हा पेंड्युलम आहे म्हणजे ही काय आहे आर्क ऑफ दी सर्कल आहे. मग ही रेडियस एल असेल ही रेडियस एल असेल तर ही रेडियस पण किती येणार. टोटल रेडियस एलच येणार आहे. बरोबर. म्हणजे ही रेडियस पण एलच. पण हे जर एल असेल तर मी या डिस्टन्सला काय लिहू शकतोय. या डिस्टन्सला कोण सांगेल मला एल आणि थीटाच्या लँग्वेज मध्ये. हा एल मायनस एच. बरोबर आहे. एल मायनस एच लिहू शकता पण एल आणि थीटाच्या लँग्वेज मध्ये सांगा. एचच्या नको. हे डिस्टन्स एवढंच इथे या पॉइंट पर्यंत काय असेल एल कॉस थीटा. बरोबर. सर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढायचं आहे ए टू बी. आन्सर तर येणार आहे सर एम जी आणि या डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट तो आपण आता मुद्दाम काय लिहिलाय एच लिहिलाय. बरोबर का. या डिस्प्लेसमेंट ए टू बी डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट काय येणार आहे व्हर्टिकल कंपोनंट किंवा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ एमजी काय येणार आहे एच येणार आहे सर. सो आन्सर तर सर एमजी एच येणार आहे. बरं ते पॉझिटिव्ह लिहायचं की निगेटिव्ह. ए टू बी येताना एच इफेक्टिव्हली व्हर्टिकली डाऊन आहे की अप आहे. व्हर्टिकली डाऊन आहे. व्हर्टिकली डाऊन आहे. एमजी पण व्हर्टिकली डाऊन आहे. मग एमजीएच पॉझिटिव्ह लिहायचं आहे सर. ठीक आहे एमजीएच पॉझिटिव्ह लिहिला. बरोबर. आता एच ला रिप्लेस करायचं आहे. एच ला रिप्लेस करायचं आहे. एच तर काय त्यांनी दिलेला नाहीये लक्षात घ्या. तुम्ही इंट्रोड्यूस केलेलं व्हेरिएबल आहे. सो ऑप्शन मध्ये तुम्ही इंट्रोड्यूस केलेलं व्हेरिएबल का असेल ना कधीच असणार नाही. मग हे व्हेरिएबल बाळानं तुम्हाला इलिमिनेट करावं लागेल. हे टोटल डिस्टन्स किती आहे सांगा मला मोठ्याने. एल. हे टोटल डिस्टन्स किती आहे एल. त्यातलं हे किती आहे एल कॉस थीटा. ते जर सबट्रॅक्ट केलं तर मला एच मिळेल. म्हणजे मी एच ला कसं लिहिणार एल मायनस एल कॉस थीटा. एल मायनस एल कॉस थीटा लिहिणार. बरोबर. तो एल कॉमन काढून परत काय लिहिणार 1 मायनस कॉस थीटा. आता मी तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉइंट ऑलरेडी आधी पण सांगितलं असेल 1 प्लस कॉस थीटा असेल तर त्याची रिप्लेसमेंट लक्षात ठेवा 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. बोला 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 2 cos square theta by 2. Again everyone 1 plus cos theta is equal to good 1 plus cos theta is equal to आणि by 1 minus cos theta is equal to हा आता परत एकदा 1 minus cos theta is equal to 1 minus cos theta is equal to करेक्ट 2 sin square theta by 2. आत्ता काय करावं लागेल. एक्स्ट्रा पॉइंट संपला. आत्ता काय करावं लागेल 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2 as per the requirement. बरोबर. सो एच ची रिप्लेसमेंट एक तर इथं आहे किंवा इथं आहे. तुम्हाला 1 minus cos theta ला पण रिप्लेस करायचं असेल तरीही चालेल. तुम्हाला नाही असं ठेवायचं आहे ऍज इट इज तरीही चालेल. Therefore work done by gravity. आता ते माहिती आहे आपल्याला वर्क डन बाय ग्रॅव्हिटी आहे आणि मोशन काय आहे ए टू बी आहे ना. म्हणून असं लिहितो वर्क डन फॉर दी मोशन ए टू बी
बाय ग्रॅव्हिटी m इंटू g इंटू h आलं. h ला एक पॉसिबल रिप्लेसमेंट काय आहे? l इन द ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, ही एक रिप्लेसमेंट आहे. आणि सर त्या परत 1 मायनस कॉस थिटाला एक रिप्लेसमेंट आहे, ती काय आहे? 1 मायनस कॉस थिटाला एक रिप्लेसमेंट आहे, ती काय आहे? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे. बरोबर, इथपर्यंत लक्षात आलं. आता मला सांगा, ए टू बी चं वर्क काढताना mgh तुम्ही काय घेतला? पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी हे mgh असतं. h म्हणजे ऑलवेज काय असते? व्हर्टिकल हाईट. का? कारण mg व्हर्टिकल आहे. सो डिस्प्लेसमेंटचा कोणता कंपोनंट घेतला पाहिजे? व्हर्टिकल कंपोनंट घेतला पाहिजे. फोर्स मल्टिप्लाइड बाय कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आमचा फोर्स तर व्हर्टिकल आहे, mg जो आहे तो. पण डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट पण व्हर्टिकल घेतला पाहिजे. बरं, व्हर्टिकली डाऊनवर्ड साठी mgh आम्ही पॉझिटिव्ह लिहिणार वर्क डन, आणि व्हर्टिकली अपवर्ड साठी mgh निगेटिव्ह लिहिणार. बी टू सी मोशन इथं दाखवायची. आता वर्क डन फॉर बी टू सी मोशन, वर्क डन फॉर बी टू सी मोशन बाय ग्रॅव्हिटी, आन्सर mgh असणार आहे. मला सांगा की या डिस्प्लेसमेंट साठी सुद्धा बाळांनो, बी टू सी या डिस्प्लेसमेंट साठी सुद्धा कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट जो काय येणार आहे इन द डायरेक्शन किंवा अपोजिट डायरेक्शन ऑफ mg, तो hच आहे ना. समजतंय का तुम्हाला? तुम्ही बी टू सी जरी गेलात तरी mg ला अपोजिट कंपोनंट जो काय आहे, mg तर तुमचा ऑलवेज कसा आहे? व्हर्टिकली डाऊन. मग कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन व्हर्टिकल डायरेक्शन तो किती येणार आहे? h येणार आहे. मग तुम्ही बी टू सी गेलात तरी तो hच येणार आहे, ए टू बी आलात तरी तो hच येणार आहे. बरोबर. प्रश्न असा आहे की बी टू सी जाताना h व्हर्टिकली अप की व्हर्टिकली डाऊन? व्हर्टिकली अप. म्हणजे तो कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट हा अपोजिट टू mg आला. मग ते mgh प्लस लिहायचं की मायनस? मायनस. आता सगळे नंबर टाकायचे. हा नंबर असणार, mgh तर नंबर असणार, आन्सर निगेटिव्ह येणार हे आम्हाला कळालंय. म्हणजे हेच आन्सर्स येतील, फक्त काय येईल? साइन निगेटिव्ह. समजलं का? मोठ्याने बोला. बर, लिहा. लिहून झालं की सांगा. साइन स्क्वेअर ऑफ थीटा बाय 2. साइन स्क्वेअर थीटा होल अपॉन 2 नहीं है, ते साइन स्क्वेअर ऑफ थीटा बाय 2. लिहा लिहा, बरोबर लिहा.
न बघता पण लिहिता येतंय. माहित झालं की आता एच ला ऍज पर द रिक्वायरमेंट कसं रिप्लेस करायचं. काय झालं का नाही. बरोबर ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉइंट बघा. एवरीवन कॉन्संट्रेट अगेन. बर आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन सॉल्व करूयात. व्यवस्थित लक्ष द्या. वर्क डन बाय फ्रिक्शन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. या क्वेश्चन मध्ये आम्हाला वर्क डन बाय फ्रिक्शन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. फ्रिक्शन हा एक कॉन्स्टंट फोर्स असणार आहे. लक्ष इकडे द्या. फ्रिक्शन हा एक कॉन्स्टंट फोर्स असणार आहे. त्या कॉन्स्टंट फोर्सने केलेलं वर्क आम्हाला पाहिजे आहे. पण क्वेश्चन दिलाय NLM वाला. झाली कॉन्सेप्ट मिक्स केले त्यांनी. मिक्स कॉन्सेप्ट क्वेश्चन व्हायला चालू झाले. वर्क डन वाली कॉन्सेप्ट काय आहे. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. एवढंच आम्हाला करायचं. पण फ्रिक्शनचा मॅग्निट्यूड काढणं काही सोपं काम नाहीये. कारण फ्रिक्शन हे 0 to Fs मॅक्स काही असू शकतं. जर स्टॅटिक वाली केस असेल तर, म्हणजे या दोन ब्लॉक्स मध्ये जर रिलेटिव्ह मोशन होत नसेल, हे दोन्ही ब्लॉक जर मूव्ह टुगेदर असतील, दोघांचं ऍक्सेलरेशन एक्झॅक्टली इक्वल असेल, तर इन दॅट केस स्टॅटिक फ्रिक्शन असेल. मग स्टॅटिक फ्रिक्शन काय वर्क करू शकत नाही ना. स्टॅटिक फ्रिक्शन वर्क करेल का. ऑन द सिस्टीम म्हणतोय. स्टॅटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम काही वर्क करू शकत नाही. पण हे लक्षात घ्या, स्टॅटिक फ्रिक्शन ए वरती वर्क करेल, स्टॅटिक फ्रिक्शन बी वरती पण वर्क करेल. पण नेट वर्क डन बाय द स्टॅटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम हे किती असतं. 0 असतं. ऑलवेज लक्षात घ्या. इफ इट इज अ स्टॅटिक फ्रिक्शन, then the net work done by the static friction on the system is 0. त्यामुळे क्वेश्चन कसा आहे आता बघा. फाइंड द वर्क डन बाय द फ्रिक्शन ऑन ए. फ्रिक्शन न ए वरती केलेलं वर्क काढा. अँड बी, फ्रिक्शन न बी वरती केलेलं वर्क पण काढा. अँड व्हेरीफाय दॅट द वर्क डन बाय द स्टॅटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम इज 0. आणि स्टॅटिक फ्रिक्शन ने केलेलं वर्क डन ऑन द सिस्टीम हे 0 असतं. हे व्हेरीफाय करा. बरोबर. पहिल्यांदा जर आम्हाला हे माहित नाहीये की इथं स्टॅटिक फ्रिक्शन असणार की कायनेटिक फ्रिक्शन असणार, माहित आहे का आम्हाला. नाही. जर स्टॅटिक असेल तर ते 0 to Fs मॅक्स काहीही असेल.
समजतंय का? म्हणजे ते आणि काढावं लागेल. जर स्टॅटिक असेल तर अजून आम्हाला याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करावं लागेल, ठरवावं लागेल की एक्झॅक्टली इथल्या फ्रिक्शनची व्हॅल्यू किती आहे. लक्ष इकडे द्या, मध्ये मध्ये आता कोणी बोलणार नाही. इथं जो काय सरफेस दिलाय तो आम्हाला स्मूथ दिलाय. इथला सरफेस कसा आहे? स्मूथ आहे. म्हणजे इथल्या काय फ्रिक्शनचा प्रश्नच नाहीये. जे काय फ्रिक्शन असणार आहे ते इथं असणार आहे. बरोबर? बर, इथं आपण असं अज्युम करायचो का? बघा, हा झाला अप्लाइड फोर्स 100. आपण सिस्टीमची एफबीडी काढायचो. सिस्टीमच्या एफबीडी वरनं कॉमन एक्सेलरेशन काढायचो. कॉमन एक्सेलरेशनचा विचार करून रिक्वायर्ड फ्रिक्शन किती आहे बघायचो. आणि मॅक्सिमम अवेलेबल फ्रिक्शन म्हणजे एफएस मॅक्स. जर एफएस मॅक्स रिक्वायरमेंट पेक्षा जास्त असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन मूव्ह टुगेदर, दोन्ही ब्लॉक्स टुगेदर मूव्ह होतील. पण जर रिक्वायर्ड फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शनच्या मॅक्सिमम व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर जास्तची रिक्वायरमेंट आहे, सॅटिस्फाय होऊ शकत नाही. मग इथं कुठलं फ्रिक्शन येणार? कायनेटिक. मग दोघांच्या ऍक्सेलरेशन सेम येतील का? नाही. मग ती स्टॅटिक फ्रिक्शन वाली केस होईल का? नाही. मग ती केस होणार कायनेटिक फ्रिक्शन वाली. बरोबर? काय काय बोललो कळालं का? आहे का लक्ष? सो पहिल्यांदा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. कुठला? एनएलएम वाला. एनएलएम वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू, कन्फर्म करू की इथं स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि एक्झॅक्टली किती आहे ते. 0 टू एफएस मॅक्स किती असेल? समजतंय का? बर, मग पहिल्यांदा काय करणार मी? सिस्टीमची एफबीडी ड्रॉ करणार. सिस्टीमसाठी 10 kg प्लस 10 kg किती झालं? 20 kg. 20 kg वरती 20 kg कोणाकोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? ग्राउंड आणि 100 न्यूटन. बरोबर का? सिस्टीमचा विचार करा आता, इंटरनल फोर्सेस बघायचे नाहीये. ग्राउंडला नॉर्मल रिएक्शन दिलेली असेल, ठीक आहे, सगळं कळतंय. पण आम्हाला व्हर्टिकल फोर्सेस नकोच आहेत, आम्हाला फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस बघायचे आहेत. सो हॉरिझॉन्टल मध्ये जी काय एफबीडी, हा 100 न्यूटनचा फोर्स आणि दुसरा कुठला फोर्स आहे का सिस्टीम वरती? नाही आहे. मग सिस्टीमचं ऍक्सेलरेशन काढणं तर हे इझिली आम्हाला सांगता येईल. काय सांगता येईल? 20 into A is equal to 100. Therefore A is equal to 5. इथपर्यंत बाळांनो बोला मोठ्याने, यस नो? समजलं? आता हे ऍक्सेलरेशन जे आलं त्याला म्हणतो आपण कॉमन ऍक्सेलरेशन. सो पहिलं काम आपण काय केलं? कॉमन ऍक्सेलरेशन काढलं. कॉमन ऍक्सेलरेशन काढलं. म्हणजे जर दोन्ही ब्लॉक एकत्र मूव्ह झाले तर ह्या ऍक्सेलरेशननं मूव्ह व्हायला पाहिजे. एकत्र नाही मूव्ह झाले तर वेगवेगळ्या ऍक्सेलरेशननी मूव्ह होतील. मग काय ते ऍक्सेलरेशन 5 असणार नाही. पण जर एकत्र मूव्ह झाले तर 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ऍक्सेलरेशन, वरच्याचं पण खालच्याचं पण दोघांचं ऍक्सेलरेशन सेम असेल. दोघांमध्ये काहीच रिलेटिव्ह मोशन होणार नाही. दोघांची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ऑलवेज इक्वल असेल. त्यामुळं यांच्यामध्ये काहीही रिलेटिव्ह मोशन होणार नाही. म्हणजे इथं जे काय फ्रिक्शन असेल ते स्टॅटिक वाला असेल, कायनेटिक वाला असणार नाही. बरोबर? टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ द सिस्टीम किती दाखवली त्यांनी? 2 मीटर दाखवली. कळतंय आम्हाला सगळं. बर, सिस्टीमचं कॉमन ऍक्सेलरेशन काढून झालंय. आता ब्लॉक ए चा विचार करूया. ब्लॉक ए चा विचार जर मी केला, बरोबर, ब्लॉक ए, मला सांगा बॉटमचा जो काय ब्लॉक आहे, ब्लॉक बी, तो पुढे चाललाय. ब्लॉक बी इनर्शियामुळे म्हणतोय तिथंच राहायचंय मला. ब्लॉक बी त्याला काय म्हणेल? ए ला काय म्हणेल? पुढे चल की मागं? फॉरवर्ड और बॅकवर्ड? फॉरवर्ड. बी ला पुढे जायचंय, मग ए ला काय सांगितलं जाईल? पुढे चल. सो ए वरती जे बाळांनो फ्रिक्शन ऍक्ट होणार ते असं पुढे असेल. बरोबर का? आणि या फोर्सच्या अंडर ए ला मूव्ह व्हायचंय. किती ऍक्सेलरेशन? 5 न. आता ए ची एफबीडी आम्ही काढायला सुरुवात केली. बरोबर का? मग आता मला सांगा पुढचे कॅल्क्युलेशन मी असं करू शकतोय का? या एफ ला म्हणायचं रिक्वायर्ड फ्रिक्शन. काय म्हणायचं याला? रिक्वायर्ड फ्रिक्शन. अवेलेबल किती होऊ शकतं? एफएस मॅक्स. आता रिक्वायर्ड फ्रिक्शन किती आहे जेणेकरून ऍक्सेलरेशन इक्वल टू 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर यावं? हे ऍक्सेलरेशन तर आम्हाला माहिती आहे. जे सिस्टीमचं ऍक्सेलरेशन तेच ब्लॉक ए चं ऍक्सेलरेशन. ब्लॉक ए चं मास किती आहे? 10 kg. सो 10 into A. समजतंय का? 10 into A. नेट राईटवर्ड फोर्स इज इक्वल टू ऑल राईटवर्ड. आणि कोणी नाहीच आहे ए वरती फोर्स लावणारा. मग रिक्वायर्ड फ्रिक्शन किती आलं बा? 10 into A आलं सर. पण ए किती आहे? 5. म्हणजे किती आलं? 50 न्यूटन. पण इथला एफएस मॅक्स कॅल्क्युलेट करून बघूया.
ए न 5 मीटर पर सेकंड न मूव्ह होण्यासाठी किती रिक्वायर्ड फ्रिक्शन आहे? सर 50 न्यूटनचं रिक्वायर्ड फ्रिक्शन आहे बघा. अवेलेबल होऊ शकते का बघूया. या दोन सरफेसना मिळणारी जी काही नॉर्मल रिएक्शन असेल किंवा ए ला मिळणारं जे काही फ्रिक्शन आहे, ए ला मिळणारं फ्रिक्शन बघताना ए ला मिळणारी नॉर्मल रिएक्शन बघा. सो इथं जी काय नॉर्मल रिएक्शन असेल ती 10 into g असेल ना. सरळ सरळ कळतंय. इथल्या सरफेसच्या वरती किती वेट आहे ओव्हरऑल? या सरफेसच्या वरती ओव्हरऑल किती वेट आहे? 10 kg. हे मास झालं. इंटू जी करून काय करावं लागेल? वेट. बरोबर. इथं जे काय फ्रिक्शन असेल, गिवन सरफेसला जे काय फ्रिक्शन असतं, गिवन सरफेसला जे काय फ्रिक्शन असतं, मॅक्सिमम फ्रिक्शन जे काय असतं ते गिवन सरफेसचा म्यूएस इंटू गिवन सरफेसला मिळणारी नॉर्मल रिएक्शन. बरोबर का? गिवन सरफेसला म्यूएस, या सरफेसला म्यूएस किती दिलाय? 0.5 दिलाय सर. त्या गिवन सरफेसला नॉर्मल रिएक्शन बघण्यासाठी त्या सरफेसच्या वरती किती ब्लॉक्स आहेत बघा. किती ब्लॉक्स आहेत? एकच आहे सर. जेवढे आहेत तेवढे सगळे बघायचे. त्या सगळ्यांचं वेट बघायचं. तीच तुमची नॉर्मल रिएक्शन असणार गिवन सरफेसला. आता किती आहे? एकच ब्लॉक आहे 10 kg. 10 kg इंटू जी. सो 10 इंटू जी झाली का नॉर्मल रिएक्शन? करता यायला लागलं हे सगळं ओरली. सो आता इथं बघा जी ची व्हॅल्यू किती असणार? 10. 10 इंटू 10 100. 100 इंटू 0.5 50. एक्झॅक्टली सॅटिस्फाय झाले बघा. समजतंय का? मॅक्सिमम फ्रिक्शन किती येऊ शकतं? 50. पाहिजे ना किती आता? 50. सॅटिस्फाय होणार की होणार नाही कंडिशन? होणार. बरोबर. मग आता याच्या नेक्स्ट स्लाइडला मी काय लिहितो लिहून घेऊ नका, पहिल्यांदा ऑब्झर्व करा. as fs max is exactly equal to f required, blocks will move together की move separately? blocks move together. बरोबर. मग फ्रिक्शन जे आहे त्याचं नेचर काय असेल? स्टॅटिक फ्रिक्शन की कायनेटिक? म्हणजे फ्रिक्शन जे आहे ते कसं असेल? स्टॅटिक. आणि त्या फ्रिक्शनची व्हॅल्यू पण किती आहे? 50 आहे. बरोबर. जे काय रिक्वायर्ड फ्रिक्शन आहे ते आता अवेलेबल करून दिलं जाईल. बरोबर का? समजा रिक्वायर्ड फ्रिक्शन 50 होतं आणि अवेलेबल फ्रिक्शन 70 आलं. मॅक्सिमम अवेलेबल फ्रिक्शन समजा आमचं 70 आलं असतं, पण रिक्वायरमेंट कितीची आहे? 50ची. मग 50च मिळालं असतं ना. मग 50च मिळालं असतं, कारण स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स हा सेल्फ ऍडजस्टिंग आहे. 0 to 70 येऊ शकतो, पण त्यातला किती येणार? 50 एवढाच येणार. लक्षात घ्या. मग आता इथं मी एक कॅल्क्युलेट करतोय वर्क डन बाय द फ्रिक्शन ऑन ए. ए वरती केलेलं वर्क डन. बरोबर. सो मॅग्निट्यूड ऑफ फ्रिक्शन इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ ए. बरोबर का? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. ए वरती जे फ्रिक्शन आहे ते राईटवर्ड आहे की लेफ्टवर्ड आहे? इथल्या सरफेसला जे फ्रिक्शन ऍक्ट होईल ए ला ते राईटवर्ड की लेफ्टवर्ड? राईटवर्ड. ए ची डिस्प्लेसमेंट राईटवर्ड की लेफ्टवर्ड? राईटवर्ड. मग कॉस ऑफ अँगल बिटवीन देम कॉस 0 की कॉस 180? दोघंही राईटवर्डच आहेत ना. ए वरती फ्रिक्शनचा फोर्स राईटवर्ड आहे, ए ची डिस्प्लेसमेंट पण राईटवर्ड आहे, आणि सिस्टीम तर मूव्ह टुगेदर आहे. त्यामुळे जेवढी सिस्टीमची डिस्प्लेसमेंट झाली आहे तेवढीच ए ची झाली आहे, तेवढीच बी ची पण झाली आहे. आणि किती आहे ती डिस्प्लेसमेंट? 2 मीटर. तो सरळ सरळ व्हॅल्यूज आता इथं आम्ही जर सबस्टिट्यूट केल्या, 50 इंटू 2 कॉस 0 किती? 1. आन्सर किती आलं? 100. आन्सर पॉझिटिव्ह आलं. बरोबर. सिमिलरली वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन बी करायचं आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. पण मला सांगा, ए आणि बी मध्ये जे काही फ्रिक्शन असेल, ए आणि बी मध्ये जे काही फ्रिक्शन असेल ते ए ला तर पुढे जा म्हणते, पण बी ला काय म्हणेल? मागं जा. या सरफेस मध्ये जे काही फ्रिक्शन असेल ए बी वरती ते बॅकवर्ड असेल, ए वरती ते फॉरवर्ड असेल. समजतंय का? सो बी वरती ऍक्ट होणारं फ्रिक्शन तर बॅकवर्ड आहे, व्हॅल्यू तीच आहे, जरा ऍक्शन रिएक्शन आहे, व्हॅल्यूज इक्वल असेल. सो इथं मात्र आम्हाला कॉस ऑफ काय लिहावं लागेल? समजतंय का? 180. कारण बी वरती ऍक्ट होणारं फ्रिक्शन हे बॅकवर्ड आहे, ए वरती ऍक्ट होणारं फ्रिक्शन फॉरवर्ड आहे. कुठल्या फोर्समुळे वर्डन काढतोय आपण आता? फ्रिक्शनमुळे. सो तो फ्रिक्शन आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल बघायचा. फ्रिक्शन येतं बॅकवर्ड आहे, डिस्प्लेसमेंट फॉरवर्ड आहे.
फ्रिक्शन लेफ्टला आहे, बी वरती ऍक्ट होणार आणि बी ची डिस्प्लेसमेंट राईटवर्ड आहे. सो लेफ्ट आणि राईट मध्ये अँगल 180. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन 50 आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ बी 2 आहे. कॉस ऑफ 180 म्हणजे -1. आन्सर आलं -100. बरोबर. दिस इज गोइंग टू बी द वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन बी. फ्रिक्शन न ए वरती केलेलं वर्क डन कळालं, फ्रिक्शन न बी वरती केलेलं वर्क डन कळालं. देअरफॉर वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन सिस्टीम जर पाहिजे असेल, वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन सिस्टीम जर पाहिजे असेल, तर वर्क डन ऑन ए प्लस वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन बी. बरोबर का? फ्रिक्शन कुठल्या नेचरचं आलं होतं, स्टॅटिक की कायनेटिक? स्टॅटिक फ्रिक्शन सिस्टीम वरती नेट किती वर्क करतं? 0 करतं. हे व्हेरीफाय करायला क्वेश्चन मध्ये त्यांनी ऑलरेडी स्वतःहून सांगितलं. अँड व्हेरीफाय दॅट द वर्क डन बाय द स्टॅटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम इज 0. म्हणजे त्यांना असं एक स्टेटमेंट तुम्हाला शिकवायचं आहे. काय शिकवायचं त्यांना तुम्हाला? की स्टॅटिक फ्रिक्शन सिस्टीम वरती केलेलं नेटवर्क किती असतं? 0. येते का बघा, चेक कर. ए वरती किती केलंय, बी वरती किती केलंय, समजलं का? का त्यांनी ते सिस्टीम वरती फ्रिक्शन कुठल्या टाईपच्या फ्रिक्शन स्टॅटिक की कायनेटिक किती वर्क केलंय? 0. पण जर बाळांनो हेच वर्क कायनेटिक फ्रिक्शन न केलं असतं तर मात्र ते नॉन झिरो आलं असतं. तर मात्र ते काय आलं असतं? नेट वर्क डन बाय द कायनेटिक फ्रिक्शन. मग ए वरती कायनेटिक फ्रिक्शन किती वर्क केलंय प्लस बी वरती कायनेटिक फ्रिक्शन किती वर्क केलंय, ऍड करा. नेट आन्सर जे येतं ते ऑलवेज निगेटिव्ह येतं. नेट आन्सर जे येतं ते ऑलवेज काय येतं? निगेटिव्ह. बरोबर. म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन जर सिस्टीम वरती वर्क केलं, ए वरती प्लस बी वरती, समजा ए वरती पॉझिटिव्ह केलं पण बी वरती निगेटिव्ह करणार आणि ओव्हरऑल आन्सर काय येणार? वर्क डन बाय कायनेटिक फ्रिक्शन ऑन सिस्टीम निगेटिव्ह येणार. हे लक्षात घ्या. स्टॅटिक फ्रिक्शन ने केलं तर पॉझिटिव्ह नाही, स्टॅटिक फ्रिक्शन ने केलं तर 0. आणि कायनेटिक फ्रिक्शन सिस्टीम वरती केलेलं म्हणतोय, ए किंवा बी वरचं म्हणत नाही. नेट वर्क डन. कायनेटिक फ्रिक्शन सिस्टीम वरती केलेलं वर्क डन किती? नॉन झिरो अँड निगेटिव्ह. बरोबर. सो इथपर्यंत पटकन लिहून ठेवा. लिहून घ्या. लिहून झालं की सांगा. हा, बोललो नको.
लिया पुढचं. Once done, online people please reply me in the chat box CW. Okay. Okay, everyone concentrate back again. लक्ष दे रे, शांत बस. Okay. Now observe. बघा लक्ष द्या इकडं. हा. Okay, now no one will speak in between. मध्ये मध्ये कोणी बोलणार नाही. लक्ष इकडं. सारखं सारखं सांगायला लावायचं नाही. डिस्टर्बन्स नको आहे. आपल्यामुळे डिस्टर्बन्स होणार नाही एवढं फक्त बघा. बर, आता इथं थोडी एक डिफरंट केस आहे. ऑब्झर्व करूयात काय दिलंय काय विचारलंय. द ब्लॉक ऑफ मास 10 kg इज प्रोजेक्टेड विथ अ स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. हा एक 10 kg चा ब्लॉक आहे. तो फेकलाय. किती स्पीडनं फेकलाय? 10 मीटर पर सेकंडनी फेकलाय. ऑन दी सरफेस ऑफ द प्लॅंक. सो ए ला ब्लॉक म्हणायचं आहे, बी ला प्लॅंक म्हणायचं. ए ला ब्लॉक आणि बी ला प्लॅंक. सो या बी वरती ए ब्लॉक फेकलाय आपण, प्रोजेक्ट केलाय विथ द स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. ओके, ऑन दी सरफेस ऑफ द प्लॅंक ऑफ मास अगेन 10 kg. त्या प्लॅंकचं मास परत किती आहे? 10 kg आहे. केप्ट ऑन द स्मूथ ग्राउंड. ग्राउंड इथं जे काय दिले ते स्मूथ दिलंय. कोण बोलतोय मध्ये मध्ये? ग्राउंड जे दिले ते कम्प्लिटली स्मूथ दिलेलं आहे. म्हणजे इथल्या काय फ्रिक्शनचा विचार करायचं कारण नाहीये. फ्रिक्शन जर विचार केला तर फक्त या सरफेसला विचारात घ्यायचंय. बरोबर. आता मात्र इथं कुठलाही एक्सटर्नल फोर्स दिसत नाहीये बघा सिस्टीम वरती ऍक्ट होणार. दिसतोय का?
नाही. म्हणजे इथं समजून घ्या, इथं हा ब्लॉक बी तर आधी रेस्टला आहे, ब्लॉक बी तर आधी कसा आहे रेस्टला, आणि ब्लॉक ए जो आहे तो मात्र 10 मीटर पर सेकंडनी फेकला गेलाय, तो मात्र 10 मीटर पर सेकंडनी फेकला गेलाय. मग इनिशियली या दोघांमध्ये 100% आम्ही सांगू शकतो की इनिशियल याची वेलॉसिटी 0 आहे आणि इनिशियल याची वेलॉसिटी काय आहे 10 आहे. दोघांच्या वेलॉसिटीज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे हे दोन सरफेस इनिशियल टाइम साठी 100% एकमेकांवरती स्लाइड होणारच. स्लाइड होत होत बी ची वेलॉसिटी इन्क्रीज होणार, ए ची वेलॉसिटी डिक्रीज होणार, अँड ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम दोघांच्या वेलॉसिटीज इक्वल होणार. तेव्हा कायनॅटिक फ्रिक्शनचं कन्व्हर्जन स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये होईल. पण इनिशियली या दोघांमध्ये कुठल्या टाईपचं फ्रिक्शन असेल, कायनॅटिक की स्टॅटिक? याचा स्पीड आहे 10, याचा स्पीड आहे 0. दोघांचे स्पीड सेम नाही आहे, म्हणजे रिलेटिव्ह मोशन आहे. म्हणजे इथे इनिशियली कायनॅटिक फ्रिक्शन, त्या कायनॅटिक फ्रिक्शन मुळे थोडा वेळ हे दोन ब्लॉक एकमेकांवरती स्लाइड होतील. ब्लॉक बी वरती ब्लॉक ए फेकलाय, समजतंय का, विथ द स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. सो थोडा वेळ अशी कंडिशन असणार बघा. ब्लॉक ए ची जर मी एफबीडी ड्रॉ करायचं ठरवलं तर ब्लॉक ए पुढं चाललाय, ब्लॉक बी रेस्टला होता, तो ब्लॉक बी ब्लॉक ए ला अपोज करेल. कळेल का, कळतंय का? सो ब्लॉक ए वरती फ्रिक्शन असं ऍक्ट होणार, आणि ब्लॉक ए वरती फ्रिक्शन म्हणजे एफबीडी जर ड्रॉ केली आणि दुसरा कुठला फोर्स नाहीच आहे ब्लॉक ए वरती, सो ही ब्लॉक ए ची एफबीडी असणार. आणि हे जे काय फ्रिक्शन असणार आहे ते कायनॅटिक फ्रिक्शन असणार आहे, लक्षात घ्या. कारण दोघांच्या वेलॉसिटीज किंवा दोघांच्या एक्सेलरेशन इक्वल नाही आहेत, दोघांच्या वेलॉसिटीज सुद्धा इक्वल नाही आहेत. बी ची एफबीडी जर ड्रॉ करायची ठरवली तर बी इनिशियली रेस्टला आहे, ए मात्र इनिशियली 10 मीटर पर सेकंडनी चाललाय. ए पुढे चाललाय, ए पुढे चाललाय तर तो बी ला काय म्हणेल, माझ्या बरोबर पुढे चल. सो बी वरती ऍक्ट होणारं फ्रिक्शन कसं असेल, फॉरवर्ड, बरोबर. आणि याच्या अंडर बी फॉरवर्ड एक्सेलरेट होणार, लेट्स से विथ द एक्सेलरेशन a2, आणि ए चे एक्सेलरेशन बॅकवर्ड असणार. ए चे एक्सेलरेशन जे असेल ते कसं असेल, बॅकवर्ड असेल, लक्षात घ्या. ए चाललाय पुढं मान्य आहे की, पण ए चं एक्सेलरेशन अपोजिट टू वेलॉसिटी असणार आहे. ए चं एक्सेलरेशन कसं असणार आहे, अपोजिट टू वेलॉसिटी. कारण ए वरती जो काय नेट फोर्स यायला लागलाय तो कसा यायला लागलाय, लेफ्टवर्ड, आणि ए चाललाय राईटवर्ड. ए ची मोशन राईटवर्ड आहे, पण ए ची मोशन फ्रिक्शन मुळे अपोज केली जाते. सो अल्टिमेटली ए चा स्पीड कमी 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 होत जाणार आहे. सो ए चं एक्सेलरेशन किती ते आपण काढू, बी चं एक्सेलरेशन किती ते आपण काढू. बी चं एक्सेलरेशन बघा, बी तर इनिशियली रेस्टला आहे आणि या कायनॅटिक फ्रिक्शनच्या फोर्स मुळे बी राईटवर्ड एक्सेलरेट व्हायला लागलाय. जो रेस्टला होता तो राईटवर्ड एक्सेलरेट व्हायला लागलाय. याचा अर्थ बी चा स्पीड वाढत जाणार, ए चा स्पीड मात्र काय होत जाणार, कमी होत जाणार. कारण त्याच्या मोशनला फ्रिक्शन काय करायला लागलंय, अपोज करायला लागलंय. समजतंय का, इथपर्यंत आमच्या लक्षात आलं. आता एक एक पॉईंट काय म्हटलेत बघा. फाइंड दी वेलॉसिटी ऑफ टू ब्लॉक्स व्हेन दी फ्रिक्शन स्टॉप्स ऍक्टिंग. या दोघांमध्ये जे काय कायनॅटिक फ्रिक्शन होतं ते केव्हा थांबेल, म्हणजे काय दोघांच्या वेलॉसिटीज केव्हा इक्वल होतील असंच विचारायचं आहे ना. जोपर्यंत या दोघांच्या वेलॉसिटीज डिफरंट आहेत तोपर्यंत या दोन सरफेसेस मध्ये रिलेटिव्ह मोशन असेल, तोपर्यंत कायनॅटिक फ्रिक्शन असेल. ज्या मुवमेंटला दोघांच्या वेलॉसिटीज इक्वल होतील त्या मुवमेंटला आम्ही काय म्हणणार, कायनॅटिक फ्रिक्शन स्टॉप झालं ऍक्ट व्हायचं, बरोबर का. त्यामुळे बिट ए चं आन्सर जर आम्हाला पाहिजे असेल, बिट ए चं आन्सर जर आम्हाला पाहिजे असेल तर मला असं करावं लागेल का बघा. मला पहिल्यांदा ए चं एक्सेलरेशन काढावं लागेल, बी चं एक्सेलरेशन काढावं लागेल. एक्सेलरेशन ऑफ ए काढायसाठी मला काय करावं लागेल, मास ऑफ ए किती आहे, हे ए चं मास किती आहे 10 kg, बी चं मास किती आहे 10 kg. सो मास इंटू एक्सेलरेशन 10 इंटू a1 इज इक्वल टू आलं Fk, बरोबर का. नेट लेफ्टवर्ड फोर्स इज इक्वल टू ऑल लेफ्टवर्ड मायनस ऑल राईटवर्ड. सो एक्सेलरेशन ऑफ ए किती आलं, कायनॅटिक फ्रिक्शनचा फोर्स अपॉन 10
सिमिलरली बी चं ऍक्सलरेशन काढायचं आहे. बी चं मास किती आहे 10 kg. सो 10 into a2 ते मात्र राईटवर्ड आहे. सो नेट राईटवर्ड फोर्स इज इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. ते सुद्धा Fk/10च यायला लागलंय. बरोबर. आता कायनेटिक फ्रिक्शन या दोघांमधलं काढूयात. कायनेटिक फ्रिक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी तात्पुरतं याला इक्वेशन 1 आणि 2 म्हणू. या दोन सरफेस मधलं फ्रिक्शन काढायचं आहे. कुठल्या टाईपचं फ्रिक्शन काढायचं आहे कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय येणार म्यूके इंटू एन. म्यूके त्यांनी दिलाय का आम्हाला म्यूके म्यू एस सेपरेट दिलाय का नाही. मग तुम्ही डायरेक्टली म्यू वापरलं तरी चालेल. इंटू त्या गिवन सरफेसला जी काय नॉर्मल रिएक्शन असेल ती. गिवन सरफेसला नॉर्मल रिएक्शन काढायची मेथड काय सांगितली आहे. गिवन सरफेसच्या वरती किती ब्लॉक्स आहेत बघा. किती ब्लॉक्स आहेत एकच आहे. त्या सगळ्या ब्लॉकचे वेट किती असतील ते चेक करा. ब्लॉकचं मास किती आहे 10. त्याचं वेट किती येणार 10 इंटू जी. आन्सर किती येणार याचं जी ची व्हॅल्यू 100 घ्या. सॉरी जी ची व्हॅल्यू 10 घ्या. 10 इंटू 10 100. 100 इंटू 0.1 आन्सर आलं 10. सो कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती आली 10. ती व्हॅल्यू आपण इथे टाकणार. तीच व्हॅल्यू आपण इथे टाकणार. देअरफॉर म्हणून ए चं ऍक्सलरेशन किती आलं 1. बी चं ऍक्सलरेशन किती आलं 1. याच 10च्या व्हॅल्यूजना आपण सबस्टिट्यूट केलं. समजलं इथपर्यंत सगळ्यांना बरोबर. आता याच्या पुढे जरा चेक करा. ए चं आणि बी चं ऍक्सलरेशन आम्हाला मिळालं. फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ दी टू ब्लॉक्स व्हेन दी फ्रिक्शन स्टॉप्स ऍक्टिंग. अरे पण त्यावेळी ज्यावेळी फ्रिक्शन कायनेटिक फ्रिक्शन स्टॉप झालंय म्हणजे स्टॅटिक आलं असेल. अरे स्टॅटिक आले म्हणजे दोघांच्या व्हॅल्यूज काय झालेले असणार आहेत व्हेलॉसिटीच्या इक्वल. म्हणजे ए ची व्हेलॉसिटी कमी 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 होत आणि बी ची व्हेलॉसिटी वाढत 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 इक्वल झाली. ए ची 10 होती. एच्या मोशनला या फोर्समुळे फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळे काय झालाय अपोज झालाय. आणि बी जो रेसला होता तो मोशन मध्ये आलाय. या फ्रिक्शनमुळे बी जो रेसला होता तो मात्र मोशन मध्ये आलाय. बरोबर. सो मी असं म्हटलं तर चालेल का बघा. when velocities of A and B are equal. जेव्हा A आणि B ची velocity equal होईल. When the velocity of A and B are equal, the friction stops acting. The friction stops acting. त्यावेळी फ्रिक्शन काय होतं ऍक्ट व्हायचं थांबतं. In that case मी असं म्हणू शकतोय जी काय A ची फायनल व्हेलॉसिटी असेल तीच B ची फायनल व्हेलॉसिटी असेल. A ची व्हेलॉसिटी V इज इक्वल टू U प्लस AT च्या रूल नुसार A ची इनिशियल व्हेलॉसिटी जी काय असेल ती बघा मी कसा रूल वापरणार V इज इक्वल टू U प्लस AT असा रूल वापरणार फॉर A. आणि बी साठी पण V इज इक्वल टू U प्लस AT हाच रूल वापरणार. बरोबर. आता ऑब्झर्व करा काय काय सांगतोय. ए ची जी काही व्हेलॉसिटी फायनल झाली असेल बी ची जी काही व्हेलॉसिटी फायनल झाली असेल त्या दोन्ही व्हेलॉसिटीज इक्वल आहेत. ए ची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 10 प्लस ए चं जे काय ऍक्सलरेशन आहे ते किती आहे. ए चं ऍक्सलरेशन 1. बी चं पण किती आहे 1. ए चा स्पीड वाढत चाललाय की कमी होत चाललाय. ए चा स्पीड इन्क्रीज डिक्रीज डिक्रीज. मग ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे की निगेटिव्ह. ए चं ऍक्सलरेशन व्हेलॉसिटीला इन द डायरेक्शन आहे की अपोजिट आहे अपोजिट. बरोबर का. ए वरचा फोर्स लेफ्टवर्ड आहे नेट फोर्स. ए चं ऍक्सलरेशन लेफ्टवर्ड आहे आणि ए चाललाय राईटला. सो जर फोर्स व्हेलॉसिटीला अपोजिट असेल किंवा ऍक्सलरेशन व्हेलॉसिटीला अपोजिट असेल तर व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाते. त्यामुळे ते ऍक्सलरेशन पाहून तुम्हाला निगेटिव्ह घ्यावं लागेल इन गिवन टाइम. जेवढ्या टाइम मध्ये ए चा स्पीड डिक्रीज होणार आहे तेवढ्याच टाइम मध्ये बी चा स्पीड इन्क्रीज होणार आहे आणि दोघांचे फायनल स्पीड इक्वल येणार आहेत. बी ची इनिशियल व्हेलॉसिटी किती 0. बी आधी रेसला होता. बी चं ऍक्सलरेशन किती 1 आणि जो काय टाइम लागलाय तो टाइम. पहिल्यांदा यातनं आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करता येईल बघा. 10 मायनस टी इज इक्वल टू टी. सो टी ची व्हॅल्यू किती आली 5 आली. हे मायनस टी पलीकडे गेलं प्लस टी झालं. टी प्लस टी 2t झालं. टी ची व्हॅल्यू 10/2 दॅट इज इक्वल टू 5 सेकंड. 5 सेकंदानंतर या दोघांच्या व्हॅल्यूज काय होणार आहेत स्पीडच्या इक्वल होणार आहेत. आम्ही तुम्हाला टाइम विचारलाच नव्हता. आम्ही तुम्हाला काय विचारलं होतं आम्ही तुम्हाला स्पीड्स विचारले होते व्हेलॉसिटीज विचारल्या होत्या. मग आता मी काय करू शकतोय असा कोणता स्पीड आहे तो
ज्या स्पीडला ज्या व्हॅल्यूला असा कोणता टाइम आहे तो आपण काढला ज्या टाइमला दोघांचे स्पीड इक्वल होणार आहे, मग तो इक्वल स्पीड आपण काढू शकतोय. कसा असा काढू शकतो का बघा. नाव v इज इक्वल टू u प्लस at असं म्हणू शकतोय आपण. कोणत्या टाइमचा स्पीड काढला पाहिजे म्हणजे तो a आणि b चा इक्वल स्पीड असेल 5 सेकंड या टाइमचा. सो a चा फायनल टाइम जो काय असेल, a चा इनिशियल स्पीड किती होता 10 मायनस a चा एक्सेलरेशन. बरं हे प्लस इथं लिहू, a चा एक्सेलरेशन प्लस लिहू की मायनस. मायनस किती टाइम नंतर a चा स्पीड काढला पाहिजे 5. आन्सर किती आलं 10 मायनस 5 म्हणजे 5. सो जेव्हा a चा स्पीड 5 मीटर पर सेकंड झाला असेल तेव्हाच b चा पण 5 मीटर पर सेकंड झाला असेल. हे किती टाइम नंतर घडणार आहे, आफ्टर 5 सेकंड हे घडणार आहे. समजतंय का. सो क्वेश्चन काय होता त्यांचा, फाइंड द वेलॉसिटी ऑफ टू ब्लॉक्स व्हेन द फ्रिक्शन स्टॉप्स ऍक्टिंग. म्हणजे जेव्हा या दोघांमधलं कायनेटिक फ्रिक्शन 0 होईल तेव्हा दोघांची स्पीड किती असते. अरे तेव्हा म्हणजे नक्की पहिल्यांदा टाइम काढा. तो टाइम एकदा मिळाला की त्या टाइमला परत रिसबस्टिट्यूट करा, एक तर या VA च्या इक्वेशन मध्ये किंवा VB च्या इक्वेशन मध्ये. आपण VA च्या इक्वेशन मध्ये केला v इज इक्वल टू u प्लस at वापरून, आणि a चा स्पीड रिड्यूस होत होत किती झालेला असेल 5 मीटर पर सेकंड झालेला असेल. b चा इन्क्रीज होत होत किती झालेला असेल, तो पण 5 झालेला असेल. दोघांमध्ये फ्रिक्शन ऍक्ट व्हायचं बंद होईल. समजतंय का, कारण दोघांची स्पीड इक्वल झालेली असतील, रिलेटिव्ह मोशन नाही. इनिशियली एकाचा स्पीड 0 होता दुसऱ्याचा 10 होता, म्हणजे दोघांची रिलेटिव्ह मोशन होती. म्हणजे इनिशियली कायनेटिक फ्रिक्शन होतं, पण त्याच कायनेटिक फ्रिक्शन मुळे a चा स्पीड कमी झाला, b चा इन्क्रीज झाला, अल्टिमेटली ते इक्वल झाले. त्यानंतर ते कॉन्स्टंट वेलॉसिटीने पुढे कंटिन्युअसली मूव्ह होत राहतील. समजतंय, इथपर्यंत लिहून घ्या. डायग्राम ड्रॉ करा. क्वेश्चन्स नाही लिहिला तरी चालेल, फक्त डायग्राम ड्रॉ करा आणि बीट 1 2 3 4 लिहा. काही इंटरेस्टिंग आणि ट्रिकी क्वेश्चन्स आहेत. न बोलता भरभर लिहून घ्या. या रे पटपट बोल नका.
तुम्ही झालं की सांगा. बर, लक्ष द्या. नेक्स्ट बीट जो आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, ऑब्झर्व करा. फाइंड द डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक ए अँड द ब्लॉक बी टिल द वेलॉसिटी बिकम्स इक्वल. ब्लॉक ए आणि ब्लॉक बी ची डिस्प्लेसमेंट आम्हाला विचारली टिल द वेलॉसिटी बिकम्स इक्वल. बर, आम्हाला ब्लॉक ए चे एक्सेलरेशन माहित आहे, ब्लॉक बी चे एक्सेलरेशन माहित आहे, ब्लॉक ए ची इनिशियल वेलॉसिटी माहित आहे, ब्लॉक बी ची इनिशियल वेलॉसिटी माहित आहे. इनिशियल वेलॉसिटीज माहित असतील आणि एक्सेलरेशन माहित असतील तर फक्त एक गोष्ट रिक्वायर्ड असेल डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी, ती म्हणजे टाइम. मग किती टाइम आम्ही विचारात घेतला पाहिजे, त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द डिस्प्लेसमेंट ऑफ ए अँड बी टिल द वेलॉसिटीज बिकम इक्वल. वेलॉसिटी इक्वल व्हायला किती टाइम लागलाय, 5 सेकंड. सो आता लिहा माझ्याबरोबर लिहिलं तरी चालेल. सो डिस्प्लेसमेंट ऑफ ए कॅल्क्युलेट करूयात. फॉर्म्युला वापरूयात, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. हा फॉर्म्युला अप्लाय कोणासाठी करणार आपण, ए साठी. मग डिस्प्लेसमेंट ऑफ ए म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ऑफ ए ती किती होती, हा लिहितली तर सांगा मला. इनिशियल वेलॉसिटी ऑफ ए किती होती, 10. टाइम रिक्वायर्ड फॉर द मोशन 5 प्लस हाफ. एक्सेलरेशन ए प्लस 1 की माइनस 1, हा ए चं एक्सेलरेशन -1. किती येते जरा मला कॅल्क्युलेट करून कोणीतरी मदत करा, सांगू आन्सर. You can do this orally. See how 10 into 5 is 50. 5 square is 25. 25 upon 2 is 12.5. It is to be subtracted. 50 minus 12.5, 37.5. 12.5 चा टेबल कसा होईल, 12.5, 25, 37.5, 50, 62.5, 75, 87.5, 100, 112.5 and then 125. 12.5 चा टेबल तयार करता येईल तुम्हाला, बरोबर. as per the requirement you can generate the table of 12.5. 12.5 चा पाढा तयार करता येतो. ओके, प्लस ई करेक्ट आन्सर येणार. झिरो, टाइम 5, एक्सेलरेशन ऑफ बी किती घ्यायचं, +1 की -1, +1. टाइम 5 चा स्क्वेअर, 5 into 0 तर 0 होईल, 5 स्क्वेअर अपॉन 2 किती होणार, 12.5 मीटर.
झालं इथपर्यंत? आता तुम्ही माझ्या बरोबरच लिहा. लिहित चला माझ्या बरोबर. सो ए ची डिस्प्लेसमेंट झाली, बी ची डिस्प्लेसमेंट झाली. जे बिट नंबर बी आम्हाला इव्हॅल्युएट करता आला. सिमिलरली आता मिळून आपण बिट नंबर सी इव्हॅल्युएट करू. काय बघा बिट नंबर सी, फाइंड द वर्क डन बाय द कायनेटिक फ्रिक्शन ऑन ए अँड बी. ए वरती झालेलं आणि बी वरती झालेलं कायनेटिक फ्रिक्शन मुळे जे काय वर्क आहे ते आम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, ते वर्क आम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लिहा माझ्या बरोबर बिट नंबर सी, वर्क डन ऑन ए बाय कायनेटिक फ्रिक्शन. वर्क डन बाय ए ऑन कायनेटिक फ्रिक्शन. सिंपल आहे. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स into magnitude of displacement into cos of angle between them. आता तुम्ही मला सांगायचं की इथे अँगल किती येणार आहे नक्की. ए ची डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शन मध्ये झाली आहे बघा, आणि ए वरती लागणारं कायनेटिक फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे बघा बाळा पटकन. ए मूव्ह व्हायला लागलाय राईटवर्ड आणि ए वरचं कायनेटिक फ्रिक्शन कसं आहे, लेफ्टवर्ड. करेक्ट, म्हणजे त्यांच्यामधला अँगल 180. सो लिहा cos 180 -1 होणार, cos 0 +1 आणि cos 180 -1. कायनेटिक फ्रिक्शन किती आलंय बघा, न्यूके इंटू नॉर्मल रिएक्शन करून बघा किती आलं होतं, 10. सो लिहा तिथं 10. लिहित चला माझ्या बरोबर. डिस्प्लेसमेंट ऑफ ए आली आहे 37.5, cos 180 -1, फायनल आन्सर आलं -375 जूल. दिस इज द वर्क डन ऑन ए बाय द कायनेटिक फ्रिक्शन. हे असेल बा कायनेटिक फ्रिक्शन न ए वरती केलेलं वर्क. तसंच कायनेटिक फ्रिक्शन न बी वरती केलेलं वर्क. वर्क डन ऑन बी बाय कायनेटिक फ्रिक्शन. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स into magnitude of displacement into cos of angle between them. बी ची डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शन मध्ये चेक करा, बी वरचं कायनेटिक फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये चेक करा, आणि मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल ठरवा. किती, cos of 0. करेक्ट, कारण बी अल्टिमेटली राईटलाच मूव्ह होणार आहे. सो बी ची डिस्प्लेसमेंट राईटवर्ड आहे आणि बी वरचं जे काय कायनेटिक फ्रिक्शन आहे ते सुद्धा बाळ राईटवर्डच आहे. सो इथे किती येणार, cos of 0. cos 0 किती असतो, +1. सो 10 इंटू बी ची डिस्प्लेसमेंट 12.5, cos 0 +1. सो आन्सर किती येणार, 125 जूल. दिस इज द आन्सर ऑफ बिट नंबर सी. बिट नंबर सी चा आन्सर आलं तुमच्या लक्षात. कायनेटिक फ्रिक्शन न ए वरती केलेलं वर्क आणि कायनेटिक फ्रिक्शन न बी वरती केलेलं वर्क. याच्या आधी आपण स्टॅटिक फ्रिक्शन वाले काढले होते बघा, आणि आमच्या असंही लक्षात आलं होतं की नेट वर्क डन बाय स्टॅटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम किती यायला पाहिजे, स्टॅटिक फ्रिक्शन वाला 0. आता बिट नंबर डी चेक करूयात काय आहे. बिट नंबर 4 काय बघा, व्हेरीफाय दॅट work done by the kinetic friction on the system is always negative. Work done by kinetic friction on A म्हटलंय का, नाही. On B म्हटलंय का, नाही. On system म्हटलंय. वर्क डन बाय कायनेटिक फ्रिक्शन ऑन सिस्टीम हे ऑलवेज निगेटिव्ह येतं, हे व्हेरीफाय करा म्हणतात. ठीक आहे, नंबर डी लिहा, वर्क डन ऑन सिस्टीम बाय कायनेटिक फ्रिक्शन. वर्क डन बाय सिस्टीम ऑन कायनेटिक फ्रिक्शन. 5 मिनिटं सर. वर्क डन ऑन सिस्टीम बाय कायनेटिक फ्रिक्शन कसं काढणार, वर्क डन ऑन ए प्लस वर्क डन ऑन बी. कायनेटिक फ्रिक्शन न ए वरती केलेलं वर्क प्लस कायनेटिक फ्रिक्शन न बी वरती केलेलं वर्क.
ए वरती किती वर्क केलंय -375. बी वरती किती वर्क केलंय +125. आन्सर जरा कॅल्क्युलेट करून सांगा. -250 जूल. निगेटिव्ह तर आलं, व्हेरीफाय झालं. ऑलवेज लक्षात ठेवा, वर्क डन बाय कायनेटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम इज ऑलवेज निगेटिव्ह. जे काय आन्सर येईल ते निगेटिव्ह येणार. बरोबर. आता एक फायनल, एक इंटरेस्टिंग लास्ट पॉइंट तेवढा राहिलाय, तो बघा, चेक करा काय आहे. बिट नंबर 5 काय म्हटलेलं आहे, फाइंड द हीट जनरेटेड. बघा लक्ष द्या, हीट जनरेटेड लिहा, हीटचा फॉर्म्युला लिहा. 2 मिनिटं थांबा, लगेच थांबू आपण त्यानंतर. हीट जनरेटेड इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम बाय कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शन न जे सिस्टीम वरती वर्क केलंय त्याला परत मायनस न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे -250 दॅट विल बी इक्वल टू +250 जूल. एवढी हीट सुद्धा तयार होईल. हे जे काय वर्क आहे हे अल्टिमेटली हीट मध्ये कन्वर्ट होणार, कारण 2 सरफेसेस एकमेकांवरती रब झालेत. लक्षात घ्या काय बोलतोय, कळतंय का?